कल्याण पूर्व परिसरातील एका शिक्षिकेने आपल्या शाळेतील व्यवस्थापकांकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे। कल्याण पूर्व परिसरात एका शिक्षिकेने शाळा व्यवस्थापनाच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून पीडित शिक्षिका ज्योत्स्ना निशिकांत वानकर यांनी दिलेल्या माहितीनुसार 19 ऑगस्ट रोजी दुपारी 3:30च्या सुमारास त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं। घटनेनंतर सहकारी शर्लिन, वीणा आणि शेजारील सिद्धार्थ यांच्या मदतीने त्यांना तातडीने दुचाकीवरून भांगजोत रुग्णालयात दाखल करण्यात आलं। उपचारादरम्यान कोळशेवाडी पोलिसांनी शिक्षिकेचा जबाब नोंदवला। पीडित शिक्षिकेचे पती विष्णुनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत। शिक्षिकेचा असा आरोप आहे की शाळेचे प्राचार्य ब्रदर्स आणि सुपरवायझर डेबोरा आणि शिक्षिका तृप्ती यांच्याकडून त्यांना सातत्याने मानसिक त्रास दिला जात होता। घटनेला काही दिवस उलटूनही पोलीस ठाण्याकडून दोषींवर कारवाई करण्यात आलेली नाही, त्यामुळे शिक्षिकेने थेट पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार देखील सादर करत सखोल चौकशीची आणि दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली। या गंभीर आरोपानंतर शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली असून पोलिसांच्या तपासानंतरच सत्य बाहेर येणार आहे। सध्या शाळा व्यवस्थापनाकडून कोणतीही बाजू मांडण्यात आलेली नाही।